नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। सत्य, निर्भीड आणि वेगवान बातम्यांचा आवाज। सबस्क्राइब करायला विसरू नका। सेवानिवृत्त जवान रणजित निकम यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, सैनिक फेडरेशनचे निवेदन। अहिल्यानगर प्रतिनिधी। सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील चितळी येथे सेवानिवृत्त जवान रणजित मदन निकम वय 38 यांची निर्घृण हत्या झाल्याच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत सैनिक फेडरेशन तसेच विविध माजी सैनिक संघटनांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन सादर करण्यात आले। दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी खटाव तालुक्यातील चितळी येथे गावातील महादेव मंदिराजवळील तालमीसमोर काही गावगुंडांनी तलवार, कोयता आणि कुऱ्हाडीने हल्ला करून माजी सैनिक रणजित निकम यांच्यावर जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या निकम यांना तातडीने मायणी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। देशाच्या सीमेवर रात्रंदिवस देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकावर गावगुंडांकडून अशा प्रकारे प्राणघातक हल्ला होऊन त्यांचा मृत्यू होणे ही अत्यंत दुर्दैवी व वेदनादायक बाब असल्याची भावना सैनिक संघटनांनी व्यक्त केली। सैनिक फेडरेशन आणि सर्व माजी सैनिक संघटनांच्या वतीने अध्यक्ष कर्नल सुनील राजदेव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले। या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी व माजी सैनिकाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। सैनिक, माजी सैनिक तसेच सैनिकी कुटुंबियांच्या वतीने पोलीस प्रशासनाने या प्रकरणात कठोर भूमिका घेऊन दोषींना कडक शिक्षा करावी अशी विनंतीही या निवेदनाद्वारे करण्यात आली। पत्रकारांना संबोधित करताना मेजर निळकंठ उल्हारे यांनी सैनिक व सैनिक कुटुंबावर होणाऱ्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करत सैनिक, अर्धसैनिक सुरक्षा कायदा तात्काळ अंमलात आणावा अशी शासन दरबारी मागणी केली। याप्रसंगी अहिल्यानगर सैनिक फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष कर्नल सुनील राजदेव, तालुका अध्यक्ष सुभेदार शेख बहादूर पटेल, जय हिंद माजी सैनिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मेजर निळकंठ उल्हारे, संजू ढाकणे, रामदास फडतारे, रामदास गुंड, शेख अकबर, ईश्वर गपाट, अरुण फाटके, रामू अधिक, अशोक राजडे, पंढरीनाथ भोरे, रमेश काळे, गंगाराम शिंदे, बाळासाहेब वाड, विठ्ठल वांडेकर, धर्मराज पालवे, महादेव लबडे, दुर्गेश चंदेल, अनिता दगडे, लता सूर्यवंशी, इंद्रायणी बाळासाहेब वाड, महादेव लबडे, विठ्ठल शिंदे, मनोहर धलपे, शेख राज मोहम्मद, ए.के. शेख आदी माजी सैनिक बांधव व भगिनी उपस्थित होते। यावेळी कर्नल सुनील राजदेव म्हणाले की देशाच्या सीमेवर सेवा बजावून परतलेल्या माजी सैनिकावर गावगुंडांकडून झालेला हा क्रूर भ्याड हल्ला अत्यंत निंदनीय आणि दुर्दैवी आहे। देशासाठी आयुष्य घालवलेल्या जवानाला अशा प्रकारे प्राण गमावे लागणे ही संपूर्ण समाजासाठी लाजिरवाणी बाब आहे। या घटनेची पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, तसेच मृत सैनिकाच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी आमच्या सर्व सैनिक संघटनेच्या वतीने ठाम मागणी करण्यात आली। सैनिक फेडरेशनचे तालुका अध्यक्ष सुभेदार पटेल शेख बहादूर म्हणाले की या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली असली तरी त्यांना केवळ अटक करून चालणार नाही, तर न्यायालयामार्फत कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। देशासाठी सेवा बजावलेल्या माजी सैनिकाचा असा क्रूरपणे खून होणे ही अत्यंत संतापजनक बाब आहे। त्यामुळे या प्रकरणात जलद गतीने सुनावणी होऊन आरोपींना कडक शिक्षा व्हावी अशी आमची ठाम मागणी आहे। अहिल्यानगरचे जिल्हा निवासी जिल्हाधिकारी श्री दादासाहेब गीते व पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे यांनी सैनिकांच्या मागणीत सकारात्मक प्रतिसाद देऊन तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले। न्यूज रिपोर्ट जहीर सय्यद। जय हिंद, भारत माता की जय। आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्व सैनिक फेडरेशन, तिरंगा सैनिक ग्रुप, इतर सर्व जे सैनिक एकत्रित आले आहेत ते फक्त एकच कारण आहे आणि ते म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये खटावमध्ये जे आपले एक फौजी थे, जे आपले एक रिटायर्ड जवान थे, यांना काही गावगुंडांनी जीवे मारलं आणि त्यांच्याबद्दल एक तीव्र निषेध आम्ही व्यक्त करतो। या निषेधाचं निवेदन आम्ही एसपी साहेबांना दिले आहे। हे निवेदन आम्ही डीसी साहेबांना सुद्धा देणार आहे आणि पालकमंत्र्यांना सुद्धा देणार आहे। आणि माझी अशी इच्छा आणि अपेक्षा आहे की आपल्या अहिल्यानगर मध्ये अशी काही घटना परत घडू नये। कुणाही सैनिकांवर जर त्रास होत असेल त्यांनी त्वरित आपल्या ग्रुपच्या माध्यमातून, आपल्या विविध कार्याच्या माध्यमातून नगरचे जे एसपी साहेब आहेत त्यांना कळवावं, त्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांना कळवावे आणि जीवे मारण्यात लागत अशी घटना कधी आपल्या अहिल्यानगरमध्ये होऊ नये अशीच माझी सर्वांना विनंती आहे। आणि या संघटनेकरता, या निवेदनाकरता सर्व एकत्रित महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। सर्व संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, सर्व सैनिक जे एकत्रित झाले आहेत त्यांचं मी पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद करतो आणि सर्वांचे आभार मानतो। जय हिंद, जय भारत। आज आपण सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य
अध्यक्ष कर्नल सुनील राजदेव साहेब आणि सर्व माजी सैनिक आपण आज SP ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलो होतो. निवेदन आपलं म्हणजे आजपासून काही 1 तारखेला आपल्या सातारा जिल्हा खटाव तालुका आणि चितळी गावामध्ये एक सैनिकाचा काही गावगुंडांनी म्हणजे हत्या केली. त्याबद्दल आपण त्यांना हे निवेदन दिलं की आपल्या अहिल्यानगर मध्ये पण ही घटना परत नाही व्हायला पाहिजे. आणि आता आम्ही इथून डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑफिसला पण जाणार आहे सेम निवेदन घेऊन. एवढं बोलून मी 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद. जय हिंद. मी मेजर निळकंठ उल्हारे, अध्यक्ष जय हिंद माजी सैनिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य. आज अहिल्यानगर जिल्ह्यामधील सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष राजदेव साहेबांच्या आवाहनानंतर नगर जिल्ह्यातील विविध सैनिक संघटनेच्या माध्यमातून सर्व पदाधिकारी इथं उपस्थित झाले आणि कोल्हापूर जिल्ह्यामधील जे आमचे सैनिक आहेत रणजित निकम यांच्यावरती जो भ्याड हल्ला झाला त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. अशा घटना परत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये घडू नये आणि अशा गोष्टीला आळा भेटावा म्हणून आम्ही आज अहिल्यानगरचे SP साहेब यांना भेटून निवेदन दिलं. SP साहेबांनी यावरती सकारात्मक निर्णय देऊन तुम्हाला लवकरच एक मीटिंग अरेंजमेंट करू असं आश्वासन दिलं. आणि भविष्यात सर्व सैनिक संघटनाला मी विनंती करतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये इथं एकत्रित येऊन तुम्ही आपल्या एकतेचं प्रतीक द्यावा. आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अहिल्यानगर जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय कर्नल राजदेव साहेब आणि जिल्ह्यातील सर्वच माजी सैनिक अधिकारी पदाधिकारी, आज आपण SP ऑफिसमध्ये गेलो होतो, निवेदन दिलं. कलेक्टर ऑफिसमध्ये आलो, निवेदन दिलं यासाठी की महाराष्ट्र राज्यामध्ये ठिकठिकाणी माजी सैनिक राहतो, तो आपल्या शिस्तीत राहतो, परंतु गावातील आणि सिव्हिल लोक त्यांना विनाकारण त्रास देतात, त्यांच्यावर हल्ला करतात, कालच खोटे गुन्हे दाखल करतात. कालची जी घटना झाली साताऱ्यामध्ये खटावमध्ये, त्या ठिकाणी सैनिकाचं मर्डर झालं, त्याचप्रमाणे पारनेरमध्ये मर्डर झालं. असं महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी चालू आहे. काही घटना तर आपल्या कानावर पण येत नाही. हे थांबवण्यासाठी आपल्याला एक संघटित व्हायला पाहिजे आणि राजदेव साहेबांनी ती संघटना आता तयार केलेली आहे अहिल्यानगर जिल्ह्याची. आपण आता सर्वांनीच ॲक्टिव्ह होण्याची गरज आहे. आपलं जे ज्ञान आहे, जे शिक्षण आहे, हे फार काही आहे, आपण फार काही पाहिलेलं आहे, फार अभ्यास केलेला आहे आणि याचा आपल्याला सर्वांना उपयोग घ्यायचा आहे. आणि यापुढे अशा घटना होऊ नये, अशा टाळाव्यात, असे प्रयत्न आपल्याला आता करायचे आहेत. आणि कमीत कमी आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तरी अशा घटना होऊ नये यासाठी आपल्याला संघटित राहून याचा सामना करायचा आहे. आणि आता जवळजवळ सर्वच माजी सैनिक अधिकारी पदाधिकारी यांचा आता बांध तुटलेला आहे. आणि हा जर बांध तुटला तर आपण मग कायदा हातात घेतल्याशिवाय काही पर्याय राहणार नाही. तर शासनाला आमची विनंती आहे की आम्ही कायदा हातात घेण्यापूर्वीच तुम्ही कायदेशीर कारवाई करा आणि आमचे हल्ले थांबवा. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. जय हिंद. आज सातारा जिल्ह्यामध्ये तालुका खटाव, गाव चितळी या ठिकाणी एक माजी सैनिक रणजित निकम यांच्यावर जे गावगटाने काठ्या कुऱ्हाडीने तलवारीने हल्ला केला, त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला, जागीच मृत्यू झाला. तर अशा कारणामुळं आज आपण अहमदनगर जिल्ह्यामधील अहिल्यानगर जिल्ह्यामधील सर्व माजी सैनिक संस्थेचे पदाधिकारी असतील आणि इतर सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष असतील, अखिल भारतीय पूर्व सैनिक परिषदेचे पदाधिकारी असतील, त्रिदल शवसंघाचे अधिकारी असतील, या सर्वांनी एकत्र येऊन कलेक्टर साहेबांना एक अशी निवेदन दिलेलं आहे की सैनिकावर जे अत्याचार होतात ते अत्याचार प्रशासनाच्या माध्यमातून थांबवले जावेत आणि त्यांच्यामधून जे अनुशासन आहे ते अनुशासन सैनिक नेहमी वापरत असतात. ते कधीही कोणाला काही असे चुकीचं काही बोलत नसतात. त्यानिमित्ताने आम्ही आज सर्व अहिल्यानगर जिल्ह्यातील सैनिक संघटनेचे पदाधिकारी येऊन कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे. एवढे बोलून माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय भारत. जय हिंद. माननीय कर्नल साहेब आणि इतर पदाधिकारी संघटनेचे, माझी एक विनंती आहे, जी घटना सातारा जिल्ह्यात झाली ती घटना कुठेच होऊ नये यासाठी माझी एक साहेबांना विनंती आहे की त्यांनी कलेक्टर साहेबावर दबाव आणून कमीत कमी तालुकानिहाय आणि जिल्हानिहाय संघटनेची 1 महिन्यात एकदा तरी माझी सैनिकाची मीटिंग त्यांनी ठेवावी, जेणेकरून माझी सैनिकाला त्याच्यावर जे काय होतं आहे ते सर्व तिथं सांगितलं जाईल आणि त्यावर
निश्चितपणे कारवाई केली जाईल अशी एक माझी सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे. बस एवढं. जय हिंद जय भारत. आज आपण जे खटाव तालुक्यामध्ये आपला एक बंधू त्याच्यावर गावकऱ्यांनी जो भ्याड हल्ला केला त्या हल्ल्याचा मी प्रथम निषेध करतो आपल्या सर्वांच्या वतीने. आणि माझी एक अशी गोष्ट आहे, आपण सर्वांनी मिळून जर शासनाला विनंती केली, जसे SC ST कायदे आहेत तसे माजी सैनिकासाठी एक सेपरेट असा एक कायदा निर्माण करावा की ज्यांनी जर माजी सैनिक काही घटना घडायच्या अगोदर जर पोलीस स्टेशनमध्ये गेला तर त्या गोष्टीची दखल घेतली गेली पाहिजे, असा एक कायदा तयार करावा असं मी आपल्या जिल्हाध्यक्षांना निवेदन करतो. त्यांनी पुढं ब्रिगेडियर सावंत साहेबांना असं मुंबईत जाऊन एक कायदा माजी सैनिकासाठी करावा अशी विनंती आहे. जय हिंद.